नमस्कार. 1 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. तेव्हा या थोर मानवांना यावल न्यूजकडून मानवंदना. आता बघूया सविस्तर घडामोडी. मालोद येथे धाडसी चोरी, 2,19,000चा मुद्देमाल लांबवला. यावल शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती. साने गुरुजी विद्यालयात देखील लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी. यावल शहरातील कन्या विद्यालयामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन. भालोद विद्यालयामध्ये देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी. साकळी येथील माध्यमिक विद्यालयामध्ये देखील अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी. बालसंस्कार विद्यामंदिरामध्ये देखील कार्यक्रमाचं आयोजन करीत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी. कोळवत ग्रामपंचायतीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये कृषी साधना पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण. यावल तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा, कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा केला गौरव. यावल तहसील कार्यालयात विश्वकर्मा संघटनेने दिले निवेदन, इचलकरंजी घटनेचा केला निषेध. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली म्हणून किनगावात वाटले पेढे. तर हंबर्डी येथील गफूर शाह बाबा दर्गावरील सेवक नूर मस्तान शाह पायी निघाले मक्का मदिनासाठी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल तालुक्यातील मालोद येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातील सोन्याचे दागिनेसह 2,19,000चा मुद्देमाल लांबवला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालोद तालुका यावल येथील रहिवासी मुरलीधर बना पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरी रात्री ते जेवण करून स्वयंपाकघराच्या मागील बाजूस लोखंडी दरवाजाला आतून कुलूप लावून चाबी दरवाजाजवळ रॅकला टांगून ते झोपून गेले. तेव्हा त्यांची पत्नी रात्री 11:30 वाजता झोपेतून जागी झाली. तेव्हा घरातील मागचा दरवाजा उघडा दिसला. तेव्हा लोखंडी कपाट पाहिले असता त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने जागेवर नव्हते. एकूणच सर्व पाहणी केली असता त्यांच्या घरातून मंगलपोत, सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने अशा एकूण 2,19,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. यावल शहरात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त उत्सव समितीच्या वतीने सकाळी 11 वाजता सामूहिक अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. नंतर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी डॉक्टर कुंदन फेगडे, बहुजन रजत परिषदचे तालुकाध्यक्ष सुरेश नेटकेसह मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथकाच्या माध्यमातून कलात्मक पद्धतीने तालबद्ध नृत्यात शहरातून काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली होती. या कार्यक्रमाच्या व मिरवणुकीच्या यशस्वीतेकरिता उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. यावल शहरातील नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक M.K. पाटील हे होते. तर या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यात इयत्ता 5वी ते 7वी, इयत्ता 8वी ते 10वी व इयत्ता 11वी ते 12वी असे 3 गट तयार करण्यात आले होते. या 3 गटाच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यात मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात उपप्राचार्य A.S. इंगळे, पर्यवेक्षक V.T. नन्नवरे, पर्यवेक्षक V.A. काटकर, D.S. फेगडे, P.N. सोनवणे, N.D. नेवे, विद्या महाजन आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कोलते यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली चोपडे यांनी केले. मोठ्या उत्साहात साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमेचं पूजन शिक्षकेतर कर्मचारी सुरेश सुरवाडे, विजय घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात इयत्ता 5वी ते 7वी साठी लोकमान्य टिळकांचे बालपण या विषयावर, तर इयत्ता 8वी ते 10वी साठी लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य व राजकीय कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. मोठ्या उत्साहात ही वक्तृत्व स्पर्धा पार पडली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका नलिनी पाटील या होत्या. परीक्षक म्हणून संगीता बारी, अर्चना वानखेडे यांनी काम पाहिले. इयत्ता 5वी ते 7वीच्या गटात प्रथम क्रमांक सुहाना बबलू तळवी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी हिने पटकावला. तर द्वितीय क्रमांक इयत्ता 5वीची विद्यार्थिनी तेजस्विनी मनोज सुरोसे हिने पटकावला. तर इयत्ता 8वी ते 10वीच्या गटात प्रथम क्रमांक इयत्ता 10वीची विद्यार्थिनी देवयानी रवींद्र पाटील हिने, तर प्रथम क्रमांकावरच इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कोमल पंकज सोनवणे हिने क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक इयत्ता 10वीची विद्यार्थिनी अर्चना लतेश बारी हिने पटकावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख भारती नेहते यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका शैलेजा चौधरी, स्निग्धा जोशी, शोभा इंगडे, देविका पाटील, शिरीष नेहते, अनिल चौधरी, प्रमोद चौधरी यांनी परिश्रम घेतले.
ऑगस्ट आजचा दिवस सर्वांनाच माहिती असेल, कारण आपण तो दरवर्षी साजरा करतो. काय आहे याची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. टिळकांची माहिती तुम्हाला भाषणातून विविध मूल्य मिळणारच आहे. लोकमान्य टिळकांनी सर्वांना ठणकावून सांगितले होते इंग्रज सरकारला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. यांना स्वराज्य प्राप्तीचा ध्यास लागलेला होता बघा अण्णाभाऊ साठे. आणि जुन्या अभ्यासक्रमामध्ये सौंदर्य पाटील मॅडम On August 1920, गंगाधर टिळक येथे झाला. लोकमान्य न्यूजपेपर केसरी 23 जुलै 1856 साली. तसंच एक गांधी फुलाचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात टिळक वाघर त्याचा जन्म 23 जुलै 1856 गुण होते. 1870 त्यांच्या वडिलांच्या म्हणूनही ओळखले. यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवयानी वारुळकर या होत्या. त्यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी हिरिहिरीने भाग घेतला. लोकमान्य टिळक यांच्याविषयी आपली मते मराठी व इंग्रजी या दोन भाषेत त्यांनी मांडली. तसेच उपशिक्षक DS सुरवाळे यांनी देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DS देशमुख यांनी केले तर GS पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उत्सव समितीच्या सदस्यांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. लोकमान्य टिळकांची जे थोडक्यात माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे सिंह घोषणा करणारे लोकमान्य टिळक ते भारतीय क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र्य सेनानी देखील होते. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते लोकमान्य टिळक होते. ब्रिटिश अधिकारी त्यांना भारतीय शांततेचे जनक म्हणत. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलदरा या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वताबाई होते. टिळक LLB मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होते. 1871 साली त्यांचा विवाह सत्यभामाबाई यांच्याशी झाला. 1880 साली त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली. 1881 साली जनजागृतीकरता केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. 1884 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतूने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. 1897 साली राजद्रोहाचा आरोप लावून टिळकांना 1.5 वर्षाची अटक झाली. 1908 मध्ये टिळकांवर पुन्हा राजद्रोहाचा खटला झाला. त्यात त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. काळ्या पाण्याची 6 वर्षाची शिक्षा झाली. त्या कारागृहात पाठवले. तिथे त्यांनी गीता रहस्य नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहिला.
या महान कार्यकर्त्याचे निधन 1 ऑगस्ट 1920 मध्ये झाले. अशा एक भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा स्तंभ मावळला. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावल तालुक्यातील साकळी येथील शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय शिरसाळ साकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती संध्या अनंत शिंदे या अध्यक्षस्थानी होत्या. या प्रसंगी त्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन व माल्यार्पण करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच आपापले मनोगत त्यांनी व्यक्त केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना याच ठिकाणी शिक्षक सोपान फुलसिंग पाटील व सौभाग्यवती शुभदा दामोदर नेवे यांच्या हस्ते बक्षीस देखील जाहीर करण्यात आले व बक्षीस मुख्याध्यापिका यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुकुमचंद वसंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सोपान फुलसिंग पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयाचे उपशिक्षक सुनील रघुनाथ पाटील, श्यामकुमार हुकुमचंद पाटील, रवींद्र शामराव निंभोरे, कैलास पुंडलिक पवार, यशवंत पंडित मराठे व सुरेश प्रल्हाद सोनार यांनी परिश्रम घेतले. यावल तालुक्यातील आळगाव येथील श्री मनोदेवी माध्यमिक विद्यालय आळगाव कासारखेडे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे संचालक शिवाजी पाटील, संस्थेचे चेअरमन नितीन पाटील, युवराज पाटील, मुख्याध्यापक बी.पी. पाटील, ए.जे. पाटील, पी.जी. पाटील, एस.आर. पाटील, एस.बी. पाटील, बी.एन. पाटील, मृणाल साळुंकेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस. पाटील यांनी केले तर आभार आर.व्ही. चोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयाचे लिपिक महेंद्र पाटील, आर.बी. पाटील, आर.जे. शिंदे, एन.बी. कोडी, एस.एस. तळवी यांनी परिश्रम घेतले. तुझे भावे इथे आगमन, हे ईशा तुझे हे स्तवन, तुझे भावे इथे आगमन. आम्ही दीन बाळा करू तुझी सेवा, आम्ही दीन बाळा खटला पडला. तिथे त्यांनी 6 वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी भंडाऱ्याच्या कारागृहात पाठवण्यात आले. तिथे त्यांनी गीता रस्ते नावाचा ग्रंथ लिहिला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहित आवश्यकता असते. तसंच आपल्याला या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या मनोदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्यांनी अपार त्याग आणि प्रचंड मेहनत करून आपल्या संस्थेला यशाच्या उंच शिखरावर नेलेला आहे असे माननीय बापूसाहेब रोज शांताराम गजाराम पाटील यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. गणेश पाटील सरांनी तसेच मंदिरें जरूर बनती है, इरादे बुलंद होने चाहिए. यावल शहरातील बालसंस्कार विद्या मंदिर शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने शहरातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष निमित्त प्रभात फेरी देखील काढण्यात आली होती. यात स्वातंत्र्य सेनानीच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं होतं. शाळेत यज्ञेश भूषण बाविस्कर या विद्यार्थ्याने सुंदर भाषण सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता गाजरे या होत्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
पंढरीनाथ महाले यांनी केले, तर आभार प्रशांत महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्याध्यापकसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात यावल शहरातील बाल संस्कार विद्या मंदिर शाळेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावल तालुक्यातील कोळवत ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच अनिल प्रल्हाद पाटील व सरपंच याकूब विनायक तळवी यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी समाजसेवक योगेश दिलीप पाटील, सचिन बर्डे, राहुल वानखेडे, सागर मोरे, अक्षय पाटील, यशोदीप भिरूड सह संपूर्ण मातंग समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अक्षय पाटील, रुपेश पाटील, द्रोणसिंग पाटील, रवींद्र निकाळजे, अनिल निकाळजे, सुनील निकाळजे, प्रवीण निकाळजे, नामदेव निकाळजे, विनोद निकाळजे, बालू भाऊ भागवत निकाळजे, अर्षद तडवी, तेजस पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात कोळवत गावात लोकरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. तू इकडे जात होता. हो तू इकडे जात होता. मामा कुठे गेले? मामा फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये कृषी विज्ञान केंद्र पालचा 38वा वर्धापन दिन व स्वर्गीय पंकज महाजन यांचा 6वा स्मृती दिन निमित्त कृषी साधना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत मुख्य शास्त्रज्ञ प्रमुख केळी संशोधन केंद्र जळगावचे डॉक्टर C.V. पुजारी हे होते. तर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीमध्ये व अध्यक्षस्थानी आमदार श्रीदादा चौधरी होते. तेव्हा आमदार श्रीदादा चौधरी तसेच केळी संशोधन केंद्र जळगावचे मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर C.V. पुजारा यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना कृषी साधना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मोठ्या उत्साहात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यामध्ये विविध अशा प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. त्यानिमित्त त्यांना राज्यस्तरीय गुणवत्ता शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यानिमित्त त्यांचा सत्कार. धन्यवाद. पुष्पगुच्छ गौरव चिन्ह गौरव पत्र रोख रक्कम 5,000 मात्र. पुढील सन्मानित शेतकरी श्री अमोल गणेश पाटील हे राणे शॉल गौरव चिन्ह गौरव तत्व रोख रक्कम रुपये 5,000 मात्र. पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह सन्मान पत्र. मित्र आमच्या सातपुडा विकास मंडळ संचालित लीलाताई नामदेवराव पाटील आश्रमशाळा येथील अतिशय विविध प्रयोग करणारे प्रयोगशील शिक्षक म्हणून कालच श्री वैभव यावल येथील सातोद रस्त्यावर असलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात महसूल दिन साजरा करण्यात आला. या निमित्त वर्षभर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रांताधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी कैलास कडलक हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार RD पाटील, पुरवठा अधिकारी अंकिता वाघमडेसह मंडळाधिकारी, तलाठी व महसूलचे कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या ठिकाणी प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या हस्ते वर्षभर चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मोठ्या उत्साहात यावल येथील तहसील कार्यालयामध्ये महसूल दिन साजरा करण्यात आला. तर यावल तालुक्यातील किनगाव महसूल मंडळाचे मंडळाधिकारी सचिन जगताप यांची उत्कृष्ट मंडळाधिकारी म्हणून जिल्हा स्तरावर निवड झाली आहे व तालुक्यातून त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार RD पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव केला जाणार आहे. जोरात टाळ्या होऊन बस सगळ्यांसाठी. त्यानंतर महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रथम पराग सुनील सरोदे, निवडणूक संगणक परिचालक. विजय सारंगधर आढाळे, इकडे बघा.
येथे त्यानंतर महसूल सहाय्यक श्री सुयोग दिलीप पाटील राजेश शंकर भागाडे, प्रफुल्ल पांडुरंग कांबळे, आहे मिक्सर त्या 3-4 ज्या माहिती आहेत साठी आपल्या इथे अनौपचारिक नोंदवहीत नोंदलेलं पाहिजे आणि त्या हँडओव्हर झाले. उत्पन्नाचा दाखला देताना गरिबाचा तर आपण व्यवस्थित देतो, परंतु काही जण मुंबई पुण्यामध्ये पासपोर्ट अधिकारी असताना इथे शेतीचं उत्पन्न दाखवून कमीचा मागतात. तर त्याबाबत आपण सावध राहिलं पाहिजे, कारण आपण ज्या काही सवलती आहे हे गरिबांसाठी निर्माण केलेल्या आहेत. नॉन क्रिमिनल असेल किंवा सिव्हिल असेल, त्यातून एखाद्या श्रीमंताला गैरमार्गाने फायदा व्हावा अशी काही आपली रचना नाही किंवा अशासाठी आपण काम करत. आपण आपला जो फोकस आहे तो लायक व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवणे आहे. आणि एकच योजना आहे आपल्याला फायदा देणे, संजय गांधी इंदिरा गांधी योजना. त्या व्यतिरिक्त आपण लोकांकडून सगळे कटू कामच करून घेतो. महसूल गोळा करणं हा मेन उद्देश आपला आहे आणि लोकांकडून आपल्याला करोडपती पैसाच घेणं आहे. तर देण्याची एवढी एकमेव योजना आहे. खात्री करून चांगल्या व्यक्तीच्या हातात पडली जाईल. एखादा गरीब असेल, मी तर म्हणतो आपल्या गावामध्ये एखादी व्यक्तीला भूक लागल्यावर खायला नसणं ही आपला सर्वात मोठा पराभव आहे. कारण रेशन सारखं आपल्याकडे एक मोठं खातं असताना आपल्या जर गावामध्ये एखादा गरीब किंवा एखादी म्हातारी आणि तिला कोणी सांभाळायला नाही आणि तिची अन्नदशा आहे, तर ही आपल्या दृष्टी फार लाजिरवाणी आहे. अशा व्यक्तीची माहिती घेऊन स्वतः तहसीलदारांना भेटून तिचं कार्ड कसं त्या योजनेत समाविष्ट होईल आणि तिला धान्य मिळेल. रेशन दुकानदाराला सुद्धा सांगितलं पाहिजे, खबरदार जर एक काही धान्य जर वेळेवर हिला दिलं नाही तर बघ, तिला पैशाची अडचण असेल तर आम्हाला सांग. तर या पद्धतीने जर काम केलं तर आपल्याला तळागाळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल. जिल्ह्यावर एक पण नव्हता पुरस्कार. मी 87 4 वाजता बोलवले मुख्यमंत्री बोलवले. तर त्यांचं जिल्हा स्तरावर पण निवड झालेली, त्यासाठी सगळ्यांची मी कारण शेवटच्या दिवशी ते तिथं उभे होते. 2-2.5 तास आपण एका गटासाठी त्यांनी भरपूर डोकं लावलं आणि काही नाही. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये शहरातील विश्वकर्मा वंशीय समाज संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व इचलकरंजी येथील घटनेचा समाज बांधवांनी निषेध केला. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार महेश पवार यांच्याकडे शहरातील श्री विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नजीक असलेल्या कबनूर येथील सुतार गल्लीमध्ये विश्वकर्मा समाजाचे समाज मंदिर आहे. या समाज मंदिरामध्ये काही समाजकंटक लोकांनी समूहासह एकत्र येऊन सुतार गल्लीमध्ये दहशत माजवत येथील मंदिराची तोडफोड केली व प्रचंड नुकसान केले. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. तर विश्वकर्मा समाज मंदिर ही समाज बांधवांची अस्मिता आहे, तेव्हा त्याचे पडसाद सध्या महाराष्ट्रभर उमटू शकतात. म्हणून सदर दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली असून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सदरचं निवेदन श्री विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्या नेतृत्वात सुरेश आढळकर, प्रशांत इंगळे, किशोर दांडेकर, भागवत दांडेकर,
कृष्णा सुतार, गणेश आढळकर, रवींद्र आढळकर, प्रभाकर आढळकर, संतोष आढळकर, विशाल आढळकर, सुनील रुले, पवन आढळकर, नितीन सुतार, गोविंदा आढळकर, ज्ञानेश्वर आढळकर, हेमंत लोहार, सागर लोहार, रोहित सुतार, लक्ष्मण आढळकर, रघुनाथ आढळकर, चंद्रकांत आढळकर, विशाल आढळकर, भूषण बाविस्कर, भूषण दांडेकर सह आदींनी दिले आहे. असा विषय होता की समाजामध्ये अशी घटना घडली त्या अनुषंगाने आम्ही सर्व समाज बांधवांनी समाजाचे पदाधिकारी नाही त्या अनुषंगाने आम्ही निषेध म्हणून त्यांच्यावरती कडक शासन झालं पाहिजे या अनुषंगाने आपण निवेदन सादर केलं. आपल्या इचलकरंजी कोल्हापूर येथे 23/7/2022 रोजी समाजाचे मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि काही लोकांनी इथं नासधूस केली. त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व यावल तालुक्यातील व शहरातील समाज बांधव या गोष्टीचा निषेधासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन सादर केले. त्या अनुषंगाने त्या लोकांना त्वरित शासन व्हावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या अनुषंगाने आम्ही आज विश्वकर्मा वंशीय संघटना व विश्वकर्मा सुतार लोहार संघटना याच्या वतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिले व त्यांना कठोर शासन व्हावे अशी आम्ही आमची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली म्हणून किनगावात पेढे वाटण्यात आले. यावल तालुक्यातील किनगाव येथे अखिल भारतीय सेनेच्या वतीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली म्हणून गावात पेढे वाटण्यात आले. गावातील मुख्य चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर अखिल भारतीय सेनेचे तालुका अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले व संजय राऊत यांना ईडीने अटक केली म्हणून पेढे वाटण्यात आले. या प्रसंगी रमेश पाटील, रवी टेलर, देवा महाजन, सायबू ठाकूर, बापू भोई, अंकुश कुंभार, जगन कोळी, युवराज भोईसह अखिल भारतीय सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या महाराज या. संजय राऊतला अटक झाली म्हणून. संजय राऊतला अटक झाली म्हणून अटकावला. राऊत येलो नाही मग ते मला पाहिजे. यावल तालुक्यातील हंबर्डी येथील गफूरशाह बाबा दर्गा येथून नूर मस्तान शाह हे मक्का मदिनासाठी पायदळ निघाले आहे. भारतातून पाकिस्तान, इराणकडून कतारच्या सीमेमार्गे ते सौदी अरबमध्ये दाखल होतील. एकूण 4,998 किमी अंतराचा त्यांचा प्रवास राहणार आहे. तेव्हा गावातून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हंबर्डी तालुका यावल या गावात गफूरशाह बाबा दर्गा आहे. या दर्गावर नूर मस्तान शाह हे सेवक म्हणून कार्य करतात. तेव्हा त्यांना दर्गावरून थेट सौदी अरबमध्ये स्थित मक्का मदिना या हज स्थळाकरिता आपण पायदळ जावे म्हणून इच्छा झाली व ते
गावातील दर्गाह येथून यात्रेकरिता पायदळ निघाले आहे. गावातील नागरिकांनी त्यांना पदयात्रेकरिता शुभेच्छा देत गावातून निरोप दिला आहे. नूरमस्तान शाह हे हज यात्रेसाठी सुखरूप पोहोचावे म्हणून दुवा करण्यात येत आहे. त्यांचा हज यात्रेकरिताचा प्रवास 4998 किमी अंतराचा आहे. ते येथून गुजरात मार्गे तेलंगणा राज्यातील हैदराबादकडून पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार आहेत, तर पाकिस्तानच्या कराची जवळील इराण सीमेवरून दुबई अबुधाबी मार्गे मक्का मदिना शहरात दाखल होणार आहे. त्यांचा प्रवास हा 6 महिन्याचा राहील अशी अपेक्षा आहे. तेव्हा हज यात्रेसाठी पदयात्रेद्वारे निघालेल्या नूरमस्तान शाह यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे. नारे तकबीर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, आज नहीं तो कल मदीना, आज नहीं तो कल मदीना. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.